नमस्कार. मॉड्यूल 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण क्लॅरिटी तयार केली आहे. AI म्हणजे काय, ChatGPT म्हणजे काय आणि काय नाही, हे सगळं आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं आहे. आता थिअरी संपली, आता खऱ्या कामाची सुरुवात. या मॉड्यूलमध्ये 90% प्रॅक्टिकल असेल. इथे फक्त समजून घ्यायचं नाही, इथे आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. आजपासून आपण एक स्ट्रक्चर्ड सिस्टम फॉलो करणार आहोत. मी याला म्हणतो गोल्डन मेथड. ही मेथड समजल्यानंतर तुम्ही रँडमली प्रॉम्प्ट लिहिणार नाही, तुम्ही स्ट्रक्चर्ड प्रॉम्प्ट लिहाल आणि स्ट्रक्चर्ड थिंकिंगमधूनच प्रोफेशनल ड्राफ्टिंग तयार होतं. तयार आहात ना? चला तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक खूप महत्त्वाची गोष्ट, खूप लोक ChatGPT वापरतात आणि मग म्हणतात आउटपुट एवढा चांगला आला नाही. पण खरं काय असतं माहिती आहे का? प्रॉब्लेम ChatGPTमध्ये नसतो, प्रॉब्लेम इन्स्ट्रक्शनमध्ये असते. लोक लिहितात राईट मेंटेनन्स रिमाइंडर, बस. ना डिटेल्स, ना टोन, ना ऑडियन्स, ना फॉर्मॅट. तुम्ही एखाद्या एम्प्लॉयला सुद्धा अशी इन्स्ट्रक्शन दिलीत तर त्यालाही कन्फ्युजन होईल ना? ChatGPT पण तेच करतं, तुम्ही जे सांगता तेच फॉलो करतं. म्हणून आजपासून एक रूल लक्षात ठेवा, गार्बेज इन्स्ट्रक्शन्स इज इक्वल टू गार्बेज आउटपुट, क्लिअर इन्स्ट्रक्शन इज इक्वल टू प्रोफेशनल आउटपुट. आता आपण क्लिअर इन्स्ट्रक्शन कसे तयार करायचे ते शिकणार आहोत. चला पुढे जाऊया. आता मी तुम्हाला एक सिंपल फ्रेमवर्क देतो. या 5 गोष्टी क्लिअर असतील तर ड्राफ्टिंग कधीच प्रॉब्लेमॅटिक होणार नाही. स्टेप नंबर 1 सिच्युएशन, नेमकी परिस्थिती काय आहे. स्टेप नंबर 2 ऑडियन्स, कोणासाठी लिहित आहात. स्टेप नंबर 3 पर्पज, उद्देश काय आहे. स्टेप नंबर 4 टोन, भाषेचा टोन कसा असावा, फॉर्मल, पोलाइट, स्ट्रिक्ट. स्टेप नंबर 5 फॉर्मॅट, मेसेज, नोटीस, ईमेल की लेटर. हेच आहेत प्रोफेशनल ड्राफ्टिंगचे 5 पिलर्स. हे लक्षात ठेवा, आजपासून हाच तुमचा सिस्टम असणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, नेमकं काय घडलं. मेंटेनन्स पेंडिंग आहे, हे खूप वेग आहे. किती महिन्याचं पेंडिंग आहे, हा साधा रिमाइंडर आहे का की फायनल नोटीस. पेनल्टी लावली जाणार आहे का. स्पेसिफिक असणं खूप गरजेचं आहे. थिंकिंगमध्ये क्लॅरिटी असेल तरच ड्राफ्टिंगमध्ये क्लॅरिटी दिसेल. सिच्युएशनचं अनक्लिअर असेल तर आउटपुट सुद्धा अनक्लिअर येणारच. म्हणून पहिलं काम काय आहे, सिच्युएशन क्लिअर करा. आता दुसरा प्रश्न, हा मेसेज नेमका कोणाला जात आहे. सर्व मेंबर्सना, फक्त डिफॉल्टर्सना, कमिटी मेंबर्सना की एखाद्या वेंडरला. जर तुम्ही मेंबर्ससाठी ईमेल लिहित असाल आणि त्यात कमिटीसारखी लँग्वेज वापरली तर टोन मिसमॅच होईल. म्हणून आधी ऑडियन्स डिफाईन करा. प्रत्येक कम्युनिकेशन हा ऑडियन्स स्पेसिफिक असतो. योग्य व्यक्तींसाठी योग्य शब्द, तेव्हाच ड्राफ्टिंग प्रोफेशनल दिसते. आता तिसरा स्टेप आहे पर्पज. तुमचा नेमका गोल काय आहे. इन्फॉर्म करायचं आहे, रिमाइंडर द्यायचा आहे, वॉर्निंग द्यायची आहे, रिक्वेस्ट करायची आहे की अनाउन्समेंट करायची आहे. पर्पज क्लिअर असेल तरच टोन योग्य ठरतो. रिमाइंडरचा टोन साधारणपणे पोलाइट असतो, वॉर्निंगचा टोन फर्म आणि स्पष्ट असतो. पर्पज जर अनक्लिअर असेल तर टोन आपोआप कन्फ्यूज होतो. म्हणून आधी पर्पज ठरवा आणि मग ड्राफ्टिंग सुरू करा. स्टेप नंबर 4 आहे टोन. टोन म्हणजे सगळंच. तोच मेसेज वेगळ्या टोनने दिला तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण बदलतो. उदाहरण बघा, प्लीज क्लिअर युअर ड्यूज आणि यू आर इन्स्ट्रक्टेड टू क्लिअर ड्यूज इमिडिएटली. दोन्ही इंग्लिश बरोबर आहेत पण फील पूर्णपणे वेगळी आहे. म्हणून ChatGPTला टोन स्पष्ट सांगा, पोलाइट, फर्म, न्यूट्रल की फॉर्मल. टोन डिफाईन करणं म्हणजे प्रोफेशनल मॅच्युरिटी. योग्य शब्द प्लस योग्य टोन म्हणजेच प्रभावी कम्युनिकेशन. आता शेवटचा स्टेप आहे फॉर्मॅट. व्हॉट्सअप मेसेज साधा आणि शॉर्ट असतो, ईमेल हा स्ट्रक्चर्ड असतो, नोटीस ही फॉर्मल ऑफिशियल फॉर्मॅटमध्ये असते. जर तुम्ही फॉर्मॅट स्पष्ट सांगितला नाही तर ChatGPT गेस करेल आणि गेसिंग म्हणजे प्रोफेशनल ड्राफ्टिंग नाही.
म्हणून नेहमी फॉर्मॅट मेन्शन करा. सिच्युएशन क्लिअर, ऑडियन्स क्लिअर, पर्पज क्लिअर, टोन क्लिअर, फॉर्मॅट क्लिअर. ह्या 5 गोष्टी पाळल्यात तर तुमचं ड्राफ्टिंग नेक्स्ट लेवल होईल. आता हे सगळे एकत्र कंबाईन करूया. सिच्युएशन क्लिअर, ऑडियन्स क्लिअर, पर्पज क्लिअर, टोन क्लिअर, फॉर्मॅट क्लिअर. आता तुमचा प्रॉम्प्ट पॉवरफुल झाला. आता अंदाजाने लिहिणं नाही, आता स्ट्रक्चर ड्राफ्टिंग सुरू. चला आता प्रॅक्टिकल पाहूया. आता पहिले एक्झाम्पल बघूया. ज्यांनी मेंटेनन्स भरलेला नाही त्यांना आठवण करून द्यायची आहे. छान आहे, पण अजूनही तो थोडासा जनरल आहे. आता आपण इंग्लिशमध्ये विचार करणार नाही, आपण मराठी थिंकिंगला स्ट्रक्चर देणार आहोत. कोणते मेंबर्स, किती महिन्याचं बाकी आहे, रिमाइंडर आहे की फायनल नोटीस, टोन कसा असणार, फॉर्मॅट काय असणार. जेव्हा विचार स्ट्रक्चर्ड होतो तेव्हा ड्राफ्टिंग आपोआप प्रोफेशनल होतं. चला आता हा थॉट प्रॉपर सिस्टममध्ये बसवूया. आता बघा कसं क्लिअर झालं सगळं. सिच्युएशन, मेंटेनन्स पेंडिंग, ऑडियन्स, मेंबर्स, पर्पज, रिमाइंडर, टोन, पोलाइट, फॉर्मॅट, व्हॉट्सअप. आता ड्राफ्टिंग आधीपेक्षा किती स्ट्रक्चर झाली आहे बघा. आता आपण थेट इंग्लिशमध्ये लिहायला सुरुवात करत नाही, आपण आधी स्ट्रक्चर तयार करतो. म्हणजे काय, आपण ChatGPTला अंदाज लावायला लावत नाही, आपण त्याला स्पष्ट दिशा देतो. हीच प्रोफेशनल पद्धत आहे. आता या स्ट्रक्चरवर आधारित प्रॉपर प्रॉम्प्ट तयार करूया. आता मी तुम्हाला एक जबरदस्त पॉवरफुल गोष्ट दाखवणार आहे. हा आहे आपला सिंपल मराठी प्रॉम्प्ट कॉपी अँड पेस्ट फॉर्मॅट. लक्षपूर्वक बघा. खूप लोक ChatGPTला रँडम इन्स्ट्रक्शन देतात आणि मग त्यांना वीक आउटपुट मिळतो. पण एक प्रोफेशनल सोसायटी मॅनेजर काय करतो, तो 5 स्टेप मेथड फॉलो करतो. स्टेप 1 सिच्युएशन, स्टेप 2 ऑडियन्स, स्टेप 3 पर्पज, स्टेप 4 टोन, स्टेप 5 फॉर्मॅट. आता खालील एक्झाम्पल बघा. सिच्युएशन, मेंटेनन्स बाकी आहे, ऑडियन्स, सोसायटीचे मेंबर्स, पर्पज, रिमाइंडर, टोन, नंबर आणि प्रोफेशनल, फॉर्मॅट, व्हॉट्सअप मेसेज. जेव्हा तुम्ही इतकं क्लिअर इन्स्ट्रक्शन देतात तेव्हा AI अंदाज लावत नाही, AI तुम्हाला स्ट्रक्चर रिस्पॉन्स देतो. आता एक महत्त्वाची गोष्ट बघा, खाली आपण इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलं आहे. संदेश स्पष्ट, थोडक्यात आणि कोणतेही कठोर किंवा धमकीचे शब्द न वापरता तयार करा. याचा अर्थ काय, तुम्ही AIला फक्त सिच्युएशन सांगत नाही आहात, तुम्ही त्याला बाउंड्री सुद्धा देत आहात. आणि शेवटच्या ओळीत लिहिलं आहे, वरील संदेश इंग्लिश भाषेत तयार करा. हा सगळ्यात पॉवरफुल भाग आहे. तुम्ही विचार करता मराठीमध्ये, इन्स्ट्रक्शन देता मराठीमध्ये आणि आउटपुट येतो इंग्लिशमध्ये. हेच आपल्या कोर्सचं तत्व आहे. मराठीमध्ये विचार करा, इंग्लिशमध्ये काम करा आणि प्रोफेशनल सोसायटी मॅनेजरसारखं डिलिव्हर करा. हा फॉर्मॅट सेव्ह करून ठेवा, वारंवार वापरा. तुम्ही पाहाल तुमची ड्राफ्टिंग स्पीड दुप्पट होईल आणि कॉन्फिडन्स आपोआप वाढेल. आउटपुट आला. आता सगळ्यात महत्त्वाची हॅबिट काय, काळजीपूर्वक वाचा. ब्लाइंड कॉपी पेस्ट करू नका. स्वतःला प्रश्न विचारा, टोन बरोबर आहे का, मेसेज क्लिअर आहे का, प्रोफेशनल वाटतो का, कुठे शब्द बदलायची गरज आहे का, कुठे थोडं कन्साइज करता येईल का. जर इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर रिफाईन करा. खरा प्रोफेशनल तोच जो तयार झालेल्या ड्राफ्टला फायनल टच देतो. आता मी सांगतो, थोडं शॉर्ट करा, ड्यू डेट ॲड करा, टोन थोडा फर्म करा. बघा आता रिफाईनमेंट कसं होतं ते. ChatGPT तुम्हाला फर्स्ट ड्राफ्ट देतो, पण फायनल ड्राफ्ट तुम्ही तयार करता. ह्यालाच स्मार्ट युसेज म्हणतात. AI तुमचा असिस्टंट आहे, डिसिजन मेकर नाही. डायरेक्शन तुम्ही द्यायची, फायनल अप्रुव्हल तुम्ही द्यायचं. असं काम केलात तर तुमचं ड्राफ्टिंग प्रोफेशनल लेवलला जाईल. आता फायनल व्हर्जन तयार आहे. शॉर्ट, क्लिअर, प्रोफेशनल. पूर्ण कॉन्फिडन्सने सेंड करू शकता. हा आहे गोल्डन मेथडचा रिझल्ट. रँडम नाही, स्ट्रक्चर्ड थिंकिंग प्लस स्मार्ट रिफाइनमेंट इज इक्वल टू प्रोफेशनल कम्युनिकेशन. आता तुम्ही फक्त मेसेज पाठवत नाहीत, तुम्ही प्रोफेशनल इम्प्रेशन तयार करत आहात. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया, वॉटर सप्लाय नोटीसचा. उद्या सकाळी 10 ते 12 पाण्याचा पुरवठा बंद राहील. पुन्हा बघा, आपण तोच 5 स्टेप मेथड वापरत आहे. स्टेप नंबर 1 सिच्युएशन, स्टेप नंबर 2 ऑडियन्स, स्टेप नंबर 3 पर्पज, स्टेप नंबर 4 टोन, स्टेप नंबर 5 फॉर्मॅट. आता सिच्युएशन बघा, उद्या सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत पाण्याच्या टाकीची स्वच्छता होणार आहे, म्हणजे वॉटर सप्लाय बंद राहील. जर तुम्ही फक्त एवढंच लिहिलात, राईट वॉटर सप्लाय नोटीस,
तर आउटपुट ॲव्हरेज येईल. पण इथे आपण स्पष्ट डिफाईन केलं आहे. ऑडियन्स, सोसायटीचे सर्व मेंबर्स, पर्पज फक्त माहिती देणे, टोन नम्र आणि ऑफिशियल, फॉर्मॅट प्रॉपर नोटीस फॉर्मॅट. ही क्लॅरिटी फक्त म्हणजेच प्रोफेशनल ड्राफ्टिंगचा पाया आहे. आता अजून एक पॉवरफुल गोष्ट बघा. शेवटच्या ओळीत लिहिलं आहे, वरील संदेश इंग्रजी भाषेत तयार करा. याचा अर्थ काय? तुम्ही विचार करता मराठीमध्ये, इन्स्ट्रक्शन देता मराठीमध्ये, पण आउटपुट येतो इंग्लिशमध्ये. हेच आपल्या कोर्सचं कोर प्रिन्सिपल आहे. मराठीमध्ये विचार करा, इंग्लिशमध्ये काम करा आणि पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने डिलिव्हर करा. जेव्हा तुम्ही नोटीस फॉर्मॅट असं स्पष्ट लिहिता, तेव्हा ChatGPT आपोआप हेडिंग, स्ट्रक्चर आणि क्लोजिंग ॲड करतो. तुम्हाला ग्रामर किंवा सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये अडकायची गरज नाही. फक्त 5 स्टेप मेथड फॉलो करा, क्लिअर इन्स्ट्रक्शन द्या, रिझल्ट आपोआप प्रोफेशनल येईल. ही टेम्पलेट सेव्ह करून ठेवा. प्रत्येक नोटीससाठी फक्त सिच्युएशन बदला. सिंपल, स्ट्रक्चर्ड, प्रोफेशनल. आता आउटपुट आपला आला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सवय कोणती? काळजीपूर्वक वाचा. ब्लाइंड कॉपी पेस्ट करू नका. स्वतःला विचारा, टोन योग्य आहे का? मेसेज क्लिअर आहे का? प्रोफेशनल वाटतो का? कुठे शब्द थोडे सुधारता येतील? कुठे सेंटेन्स अजून कन्साइज करता येईल? जर इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर रिफाईन करा. लक्षात ठेवा, AI ड्राफ्ट देतो, फायनल पॉलिश तुम्ही देता. हीच सवय तुम्हाला ॲव्हरेज पासून प्रोफेशनल बनवते. आता एक सेन्सिटिव्ह एक्झाम्पल पाहूया. तक्रार मिळाली आहे, आम्ही तपास करत आहोत. कंप्लेंट रिप्लाय हा खूपच सेन्सिटिव्ह झोन असतो. इथे टोन चुकला तर लगेच मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. कधी मेसेज खूप ड्राय वाटतो, कधी डिफेन्सिव्ह वाटतो, कधी रूड वाटू शकतो. म्हणून इथे गोल्डन मेथड अजून जास्त महत्त्वाचा ठरतो. सिच्युएशन स्पष्ट हवी, ऑडियन्स कोण आहे हे स्पष्ट हवं, पर्पज काय, ॲक्नॉलेजमेंट करणं, क्लॅरिफाय करणं, टोन रिस्पेक्ट, पोलाइटफुल आणि रिअश्युरिंग असायला हवा. फॉर्मॅट ईमेल की ऑफिशियल लेटर. कंप्लेंट रिप्लायमध्ये शब्द फक्त माहिती देत नाहीत, ते ट्रस्ट बिल्ड करतात. म्हणून इथे अंदाज नाही, फक्त स्ट्रक्चर्ड ड्राफ्टिंग. आता मी तुम्हाला अजून एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतो. सर्व्हिस लिफ्ट कंप्लेंटचा. ही अशी रिअल लाईफ सिच्युएशन आहे जी जवळजवळ प्रत्येक सोसायटीमध्ये घडते. पुन्हा बघा, आपण तोच 5 स्टेप मेथड फॉलो करत आहोत. स्टेप 1 सिच्युएशन, स्टेप 2 ऑडियन्स, स्टेप 3 पर्पज, स्टेप 4 टोन, स्टेप 5 फॉर्मॅट. आता सिच्युएशन बघा, सर्व्हिस लिफ्ट म्हणून आवाज येत आहे आणि जळच जाणवत आहेत. कंप्लेंट मिळाली आहे आणि काम सुरू झाले आहे. जर तुम्ही थेट लिहिलात राईट लिफ्ट नोटीस तर आउटपुट खूप जनरल येईल. पण इथे आपण स्पष्ट डिफाईन करतो आहोत. ऑडियन्स, सोसायटीचे सर्व मेंबर्स, पर्पज माहिती देणे आणि मेंबर्सना रिअश्युअर करणे, टोन नम्र, ऑफिशियल आणि रिअश्युरिंग, फॉर्मॅट प्रॉपर नोटीस फॉर्मॅट. ही क्लॅरिटी ड्राफ्टिंगला प्रोफेशनल बनवते. लक्षात घ्या, आपण फक्त प्रॉब्लेम सांगत नाही आहोत, आपण हेही सांगत आहोत की काम सुरू आहे. ही एक ओळ मेंबर्सने पॅनिक होऊ देत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची ओळ बघा, वरील संदेश इंग्लिश भाषेत तयार करा. हेच खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही विचार करता मराठीमध्ये, इन्स्ट्रक्शन देता मराठीमध्ये आणि आउटपुट मिळतो इंग्लिशमध्ये. हा आहे आपला फ्रेमवर्क. मराठीमध्ये विचार करा, इंग्लिशमध्ये काम करा, प्रोफेशनल सोसायटी मॅनेजरसारखं डिलिव्हर करा. हा टेम्पलेट सेव्ह करून ठेवा. फक्त सिच्युएशन बदला, बाकी स्ट्रक्चर तसंच ठेवा. प्रोफेशनल ड्राफ्टिंग कठीण नाही, स्ट्रक्चर्ड आहे. आता आपला आउटपुट आला आहे. जसं आपण अगोदर पण खूप वेळा केलं. काळजीपूर्वक वाचा, ब्लाइंड कॉपी पेस्ट करू नका. स्वतःला विचारा, टोन योग्य आहे का, मेसेज स्पष्ट आहे का, प्रोफेशनल वाटतो का, कुठे एखादा शब्द जास्त कठोर वाटतो आहे का, कुठे अजून रिअश्युरिंग करता येईल का. जर इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर रिफाईन करा. लक्षात ठेवा, ChatGPT तुम्हाला फर्स्ट ड्राफ्ट देतो, फायनल ड्राफ्ट तुम्ही तयार करता. हीच प्रोफेशनल हॅबिट आहे, हेच स्मार्ट युसेज आहे. कंप्लेंट रिप्लायमध्ये 3 गोल्डन रूल्स लक्षात ठेवा. फर्स्ट, इमोशन नाही. सेकंड, पर्सनल कमेंट नाही. तिसरं, डिफेन्सिव्ह लँग्वेज नाही. न्यूट्रल, प्रोफेशनल, स्ट्रक्चर्ड. तुमचा उद्देश आर्ग्युमेंट जिंकणे नाही, तुमचा उद्देश सिच्युएशन योग्य पद्धतीने हँडल करणे आहे. म्हणून प्रॉम्प्टमध्ये स्पष्ट लिहा, प्रोफेशनल अँड न्यूट्रल टोन. ही एक छोटीशी डिटेल पण रिझल्टमध्ये प्रचंड फरक करते.
सेन्सिटिव्ह कम्युनिकेशनमध्ये शब्द फक्त माहिती देत नाहीत, ते ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी तयार करतात. म्हणून अंदाज नाही, फक्त क्लॅरिटी प्लस स्ट्रक्चर. आता आपण काही सर्वसाधारण चुका समजून घेऊया. खूप शॉर्ट आणि वेग इन्स्ट्रक्शन देणे, टोन मेन्शन न करणे, ऑडियन्स स्पेसिफाय न करणे, ब्लाइंड कॉपी पेस्ट करणे. या सगळ्या चुका बिगिनर्स करतात. आजपासून तुम्ही बिगिनर नाही, तुम्ही स्ट्रक्चर्ड ड्राफ्टर आहात. तुमच्याकडे सिस्टम आहे, तुमच्याकडे क्लॅरिटी आहे आणि तुमच्याकडे गोल्डन मेथड आहे. आता तुमचं प्रत्येक ड्राफ्टिंग असेल क्लिअर, स्ट्रक्चर्ड आणि प्रोफेशनल. आता मी तुम्हाला एक रियुजेबल टेम्पलेट देतो. हा तुमचा कायम ड्राफ्टिंग टूल असणार आहे. टेम्पलेट असा आहे, कन्वर्ट धिस मराठी थॉट इनटू, मग तुम्हाला लिहायचं आहे टोन, फॉर्मॅट आणि फॉर ऑडियन्स आणि मराठी थॉट. इतकं सिंपल पण खूप पॉवरफुल आहे. हा टेम्पलेट सेव्ह करून ठेवा, फोनमध्ये नोट करा, प्रिंट करून टेबल समोर लावा, दररोज वापरा. हा फक्त फॉर्मॅट नाही, हा तुमचा ड्राफ्टिंग वेपन आहे. स्ट्रक्चर्ड प्रॉम्प्ट इज इक्वल टू स्ट्रक्चर्ड आउटपुट आणि स्ट्रक्चर्ड आउटपुट म्हणजे प्रोफेशनल इम्प्रेशन. आता प्रामाणिकपणे सांगा, इंग्लिशची भीती कमी होत आहे ना? आता तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करत नाही, तुम्ही मराठीमध्ये विचार करत आहात. क्लॅरिटी प्लस स्ट्रक्चर इज इक्वल कॉन्फिडन्स. जेव्हा विचार स्पष्ट असतो तेव्हा भाषेचा अडथळा राहत नाही. कॉन्फिडन्स मधूनच प्रोफेशनल इमेज तयार होते. आज फक्त ड्राफ्टिंग शिकत नाही आहात, तुमचा माइंडसेट बदलत आहे आणि माइंडसेट बदलला की कम्युनिकेशन आपोआप पॉवरफुल होतं. या मॉड्यूलचा कोर मेसेज लक्षात ठेवा. मराठीमध्ये विचार करा, स्ट्रक्चर स्पष्ट ठेवा, AI कडून इंग्लिशमध्ये ड्राफ्ट करून घ्या. जर तुम्ही 5 स्टेप मेथड फॉलो केला तर ड्राफ्टिंग कधीच तुम्हाला स्ट्रेस देणार नाही. आता तुम्ही रँडमली टायपिंग करणार नाही, आता तुम्ही स्ट्रक्चर्ड ड्राफ्टिंग करणार आहात. आणि हाच फरक आहे नॉर्मल मॅनेजर आणि प्रोफेशनल मॅनेजरमध्ये. मॉड्यूल 3 कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट लेवलमध्ये आपण अजून काही रिअल लाईफ कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स हँडल करणार आहोत. तयार आहात ना तुम्ही?